देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं आमचं. नाही, मला वाटतं देश पातळीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2024ला एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली. त्यातला प्रमुख पक्ष ड्रायव्हिंग फोर्स हा काँग्रेस पार्टी होती आणि काँग्रेसमुळं हे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्र आलेले आपण 2024च्या लोकसभेवेळी पाहिजे. परंतु त्यानंतर बरंच पाणी नदी खोलून वाहून गेलेलं आहे. राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवणे हा एकमेव अजेंडा भाजपचा राहिलेला आहे आणि मग उद्याच्या भविष्यकाळात सगळे एकत्रित काँग्रेसबरोबर आले तर या ठिकाणी काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही. परंतु शेवटी हायकमांड आणि वरच्या दिल्ली लेवलचा हा निर्णय, हे सगळे पक्ष एकत्रितपणे जसे 24ला राहिले तसेच उद्याच्या भविष्यकाळात भाजपच्या विरोधात एकसंघ ताकद कशी निर्माण करता येईल यासाठी जे प्रयत्न होतील त्याला निश्चितपणे मला वाटतं सगळेच पाठिंबा देतील किंवा सगळेच त्या विचारावर राहतील अशी अपेक्षा आहे. सर, कॉंग्रेस जनता पार्टीच्या संदर्भामध्ये काही घडामोडी घडत आहेत, बऱ्याच शहरात जाऊन ते आंदोलन करत आहेत. आज पुण्यात देखील आंदोलन होत आहे, प्रतिसाद देखील मिळतोय. आणि असं असताना एक संशयाचं वातावरण म्हणजे संजय राऊतांनी आज एक फोटो जाहीर केला ज्यामध्ये दिग्गे जे आहेत ते पंतप्रधान मोदींची त्यांनी भेट घेतली असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. आता संजय राऊत खासदार आहेत, ते शिवसेनेचे नेते आहेत, तो फोटो सत्य आहे असं समजून मी बोलतो या ठिकाणी, कारण की त्यांनी फोटो तो ट्विट केलेला. त्यामुळं या आंदोलनामध्ये नीट आणि CBSEचं आंदोलन हा मुद्दा पहिला या देशामध्ये आमचे नेते राहुल गांधींनी या ठिकाणी उचलला. ज्या मुलांनी यामध्ये लक्ष घातलं सार्थक, त्याच्याशी चर्चा करून किंवा जे मुलं यामध्ये अडचणीत आले होते त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चा प्रामुख्याने केली आणि पहिली सुरुवात ही काँग्रेसनं देशभर केली. NSU असेल, युथ काँग्रेस असेल, यांनी देशभर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्यातच मध्ये हा विषय CJPचा या ठिकाणी आला. त्याला ऑनलाईन चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळाला, परंतु जंतर मंतरच्या आंदोलनाला नेमकी दिशा मिळाली का, पुढच्या काळात ते आंदोलन दिशेनं त्या चालले का, अशा सगळ्या साशंकता निर्माण झाल्या. आणि म्हणून मला वाटतं की ही CBSE आणि नीटचा विषय हा पहिला प्रथम काँग्रेसनं त्या ठिकाणी हाताळला. आता CJPनं तो घेतला असला ठीक आहे, काय हरकत नाही, मुद्दे मांडायला कोणालाही या ठिकाणी बंदी नाही, त्यांनी तो मुद्दा मांडावा. परंतु लॉजिकल एंडपर्यंत हा लढा घेऊन जाण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे.